हॅलो, हाय, नमस्कार. माझ्या सर्व गोड ताईंचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर येथे श्रेयाला शाळेत जायचं होतं, तर तिची टिफिनची तयारी चालू होती. ते तर भाजीपोळी खायचा कंटाळा येतो लेकरांना. तर मग तिच्यासाठी आज मी बनवलं होतं ब्रेड सँडविच बनवायचे होते मला. ब्रेड पकोडे पण म्हणतात त्याला. तर मी बटाटे शिजवून घेतले अगोदर, वाफवून घेतले बटाटे, आणि त्यानंतर मग त्याची भाजी बनवली. आणि ब्रेड होते आणलेले, तर ते ब्रेडला ती भाजी म्हणजे कांदा न टाकता ती भाजी बनवली होती मी. तिला कांदा आवडत नाही, तर जिरा आणि मोहरी टाकूनच भाजी बनवली होती. तर भाजी बनवल्यानंतर ती थोडीशी म्हणजे थंड होण्याकरता ठेवली. आणि त्यानंतर मग इथे ब्रेड आहे, तर ते ब्रेड अशा पद्धतीचे कापून घेतले आणि त्या ब्रेडमध्ये अशी भाजी भरली. त्यावरती भाजी लावली. तर आणि बेसन घेतलं होतं मी. इथे बेसन भिजू घातलं, तर ते 10-15 मिनटं भिजत ठेवलं होतं. छान असं भिजल्यानंतर मग मी इथे म्हणजे ब्रेड घेतले आणि त्यावरती भाजी टाकली. आणि अशा पद्धतीचे असे त्रिकोणी आकाराचे कापून घेतले. तर खूप छान लागते आणि लेकरं पण आवडीने खातात अशा पद्धतीने. तर कधी कधी लेकरांना असं आवडतं, तर मग आपण कधीमध्ये असं भाजी पोळी न करता असं डब्यामध्ये दिले, तर लेकरं पण आवडीने खातात. आणि त्यांना पण असं चेंज म्हणून छान वाटतं कधी कधी. तर बटाट्याची भाजी मी ब्रेडला लावली आणि ती बेसन लावून घेतलं, म्हणजे बेसनामध्ये बुडवून घेतलं आणि ते तेलामध्ये फ्राय करण्यासाठी सोडलं. तर एका साईडनंच असं त्याला तळू द्यायचं आहे, फ्राय होऊ द्यायचं आहे, आणि त्यानंतर मग पलटी करायचं आहे ते. तर खूप छान टेस्ट लागतात. आणि कांदा असल्यावर तर आणखीनच भारी लागतात. पण आता तिला कांदा आवडत नाही, त्यामुळे तिला मी तसंच बनवून दिलं होतं. खूप छान टेस्टी झाले होते ब्रेड पकोडे. तर मग इथे मी अशा पद्धतीने एक बनवला होता, म्हणजे अगोदर दाखवला त्या पद्धतीने. आणि मग नंतर तिला डब्यामध्ये न्यायचं होतं, तर मग डब्यामध्ये म्हणजे बसले नसते तसे, तर मग मी असे एका ब्रेडचे 4 काप करून तशा पद्धतीने केले होते. आणि त्यानंतर मग तिने म्हणजे घरी खाल्ले आणि डब्यामध्ये पण नेले होते शाळेत. तर खूपच आवडली तिला. त्यानंतर मग मी जे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं होतं, की जी साडी होती